सगळ्याला क्रांतिकारी जय भीम. कसे आहे? मस्त असताल आणि मी पण मस्त आहे. तर हे माझे बाबा आहेत, माझे पप्पाचे वडील आहेत हे. तर बाबा बोला 2 शब्द. आमचं मंठा तालुका जालना जिल्हा संपतराव बनसोडे शाहीर है हली मुकाम वडगाव. हली मुकाम वडगाव है. संपतराव कोण आहे? संपतराव म्हणजे मीच आहे. संपतराव आसुरबा. माझ्या वडिलाचं नाव आसुरबा, माझं नाव संपतराव. 4 मुलं आहेत मला. विलास, गौतम, शिवाजी, उत्तम. आणि मी शाहिरीचं काम, गायनाचं काम करत असतो, भजनाचं. माझे बाबाला सर्टिफिकेट भेटलेलं आहे, हां, ते सिंगर आहेत. हां, पुढं. सर्टिफिकेट मिळाले सरकारी. हां, सरकारी. सातारा कोलखेड आहे. ते सर्टिफिकेट मिळाले मला शाहीर म्हणून. बाबा तुमचं वय सांगा ना. 74 वय आहे त्यांचं. माझं वय 74 आहे. हां. 1932 माझा जन्म आहे. रजाकारी मला सर्व समजते. रजाकारी 20 वर्षाचा होतो. हो. तुमची ही बातमी म्हणजे माझ्या युट्यूबला आयुष्यभर राहील, माहिती का? ते हे सगळं हे तुम्ही बोललेलं. बरं. तर बाबा मी तुम्हाला एक विचारते, आज सगळ्यात जास्त आज तुम्हाला 8 नाती आहेत, तर कोण आवडतं सगळ्यात जास्त? आज तुम्ही म्हणता मी. नाही, हां. सगळ्यात नाते 2 नाते येतात. एक शेतीच्या आणि एक वाळली. 2 नाते मला जीव लावते जास्त. खरंच आणि बाबा. दुसऱ्याचे लग्न झाले त्या गेले तर आपण आपल्या घरी नवऱ्याचे येतं. आता याचे लग्न नाही झाले तर मग हे 2 नाते जीव लावतात. तिचं लग्न झालं ना? त्याच्यात सगळ्यात लावचे जीव. पण ह्याचं इथं आहे ना, तर इथं लावचे जीव असे नाथ आहे. म्हणजे माझा स्वभाव कसा आहे ते सांगा बरं त्यांना. ही माझी नाथ आहे, माझ्या लेकाची पोरगी. तर तिचा स्वभाव असा चांगला भारी आहे. पण तिचं वागणं कसं आहे की राज्याला शिवणीला वागणे तिचं. जुनं मन. तिचं मन कसं आहे, 4 माणसं राहतात. एक संकीन आणि डंकीन, तर ती नाही. ही कशी आहे, कशी? उत्तम 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 आहे ही. तर हां. बाबाचं बाबा मी सांगते माझी नातीतले लाडकी आहे. आणि हिच्यावर माझं खास प्रेम आहे. आणि तिच्या लाडाने मी तिला बायडी म्हणतोय. बायडी म्हणतात ते मला. लाडाने हं. माझं नाव ठेवलंय त्यांनी बायडी. बायडी मला आणि क्षितिजाला बोलतात. तर पहिल्यानं आपला बाप मेला होता. 20 वर्षाचा मी होतो. तर तेव्हापासून मी जाईन होत पहिल्यानं. आता पोरं झाले तर माझ्या पोरासारखे पोरं ह्या औरंगाबाद जिल्ह्यात नाही तर जालना तालुक्यात नाही. माझ्या पोरासारखे पोरं. दारूचा नाद. दारूचा नाद नाही. पहिली गोष्ट ही मला दारूचा नाद नाही. दारू नाही, काही गांजा नाही, का बिडी नाही खात. बिडी पित नाहीत. मग 4ही पोरं. मीच नाही तर मग पोरं कुठून पितील? आमचे संस्कार चांगले आहेत पोरायचे. म्हणून त्यांनी लोकांचे मायबाप दारू पिते. तर मग ते पण पितो. सुना छेडछीड करतात. हो. सुना करतात छेडछीड. हिच्यात मात्र हागलं, तिच्यात मात्र मुतलं, तिच्यात मात्र चुकलं. आम्हाला सुना देवासारख्याच आहेत. म्हणजे आपण देव आहे तर त्याच्याने मग त्या देवासारखे नाहीत काय राहायचे. म्हणून तरी माझा परिवार फार सुखात आहे. आता मला 94 वर्ष झाली. आता 94 वर्ष झाली तर 100-4-5 वर्ष कमी राहिली. आता तो राहतोय का नाही कोणाचा. आता मला मारायचं आहे तर आनंदानं मारायचं आहे. राहतात. माझं लग्न नाही बघायचं. तर मग लग्न नाही बघायचं माझं. आनंदानं चटमय हाऊस झाली. देवा धर्माने झाली. खाया पियाची झाली. काजू बदाम देते आमचं पोरगा आणून. आणि कुठं करून देते आमची सून. काजू बदाम, पेंट खजूर, चायनीची बाटली. माह्यावानी सोय जालना तालुक्यातही नाही, जालना जिल्ह्यात नाही. आणि माझ्या पोरासारखे पोरच नाही. आणि माझ्या सोनासारखे नाही तर माझ्या नातीसारखे नाही. की मला जीव लावायची म्हणजे मी तयार कधी चिडचिड नाही केलं. काही चिडचिड बोलत नाही. तिथे मला काहून देते. दुसरे म्हातारे आहेत ना, अरे पोट्टे इकडे ना, दुसरे असे म्हणते. पण मी पोट्टे म्हणायचंच नाही. कधी मला बायको होती मला तर बायकोवरची दिलीच नाही. मी कधीच नाही बायकोवरची दिली. कधीच नाही. कधीच बाबांनी मारलं खरंच. नाही, हां. ती दिली नाही, काय नाही. अशी माझी वागणूक आहे. तर बाबा मस्त एक गाणं म्हणणारे. मला खूप जास्त एक त्यांचं गाणं आवडतं. शेजारीचं. मी देशावरले गाणं म्हणतो. बायावरलं बायाचं वर्णन करत असतो. बायाचं कसं ऐका.
वरच्या आळीची गीती ती खालच्या आळीची शिती दोघी नळावर भांडत होत्या ग माय शेजारींचं के बाई दोघी नळावर भांडत होत्या ग माय शेजारींचं के बाई जेव्हा जितीनं घागर टेकली जशी टेकली चितीनं फेकली असे चाळे कुठं तू शिकली ग माय शेजारींचं के बाई असे चाळे कुठं तू शिकली ग माय शेजारींचं के बाई जेव्हा जितीचा नवरा आला त्या नळावर पाय द्याला पाणी भरू द्याय ना कोणाला ग माय शेजारींचं के बाई तिथं आल्या उशाला खुशी त्याची धरली दाढी मिशी शेती म्हणती चालताना मिशी ग माय शेजारींचं के बाई शेती म्हणती चालताना मिशी ग माय शेजारींचं के बाई काशीनं कंबर कसली ती सरशीला जाऊन डसली काशीनं कंबर कसली ती सरशीला जाऊन डसली सुधी बसली ग माय शेजारींचं के बाई धावत आली इंबली ती शर्यानं धरणं एका लातात कुडात कोंबली जात इतकीच कंबली आली ग माय शेजारींचं के बाई जात इतकीच कंबली आली ग माय शेजारींचं के बाई धावत आली सखी तिने ठकीला मारली बुकी एका बुकीत केली मुकी ग माय शेजारींचं के बाई एका बुकीत केली मुकी ग माय शेजारींचं के बाई या बाबाच्या माळी कौशीनं केली कळ नानी घागर घेऊन पळ अरे कौशीनं केली कळ नानी घागर घेऊन पळ भागी ह्या बापात हाय काय नळ ग माय शेजारींचं के बाई भागी ह्या बापात हाय काय नळ ग माय शेजारींचं के बाई धावत आली मंडी एकीवर सोबती मांडी ती काही वक्रती दांडी तरी गिरजीनं केली कांडी ग माय शेजारींचं के बाई आली नानी तिने धरली दनीची येणी धावत आली नानी तिने धरली दनीची येणी शांती जागीत हातपाय तानी ग माय शेजारींचं के बाई शांती जागीत हातपाय तानी ग माय शेजारींचं के बाई धावत आली धुरी तिने हातात यांनी सुरी मुक्तिमंत्री वांग्यावर चिरीन ग माय शेजारींचं के बाई मुक्तिमंत्री वांग्यावर चिरीन ग माय शेजारींचं के बाई धावत आली आसरी ती केसीला जाऊन भेटली एका धाक्यात पार लोटली ग माय शेजारींचं के बाई एका धाक्यात पार लोटली ग माय शेजारींचं के बाई दहा जणीच्या भांडणामध्ये 20 जणीच्या भांडणामध्ये पाणी भरती राधी आधी पाणी भरती राधी आधी गोधी राहिली फायद्यामध्ये ग माय शेजारींचं के बाई गोधी राहिली फायद्यामध्ये ग माय शेजारींचं के बाई बनसुड्याच्या गाण्या वाणी संपतराव बनसुड्याच्या गाण्या वाणी मन ठेवा पाण्या वाणी आणि पाणी भरला ग बहिणी वाणी ग माय शेजारींचं के बाई पाणी भरला ग बहिणी वाणी ग माय शेजारींचं के बाई झालं गाणं जय भीम. भीम भगवान की जय बुद्ध भगवान की खूप जय भारी गाणं म्हणतात मला खूप जास्त आवडतं हे आणि त्यांची गोष्ट पण खूप छान आहे. गाणे म्हणणारा मी कवीच आहे गाणे म्हणणारा आणि माझ्या हातानं सोयरिकी 133 झाल्यात 33-32 सोयरिकी झाल्यात माझ्या हातानं असं मला लय धाडकी नाही तर सोयरी करायच्या आणि सोयरिकी धाडकी नाहीत गाणी म्हणायचे आहेत आणि बाबा दारू नाही आणि बिडी पुन्हा नाही मी दारू पित नाही बिडी वडीत नाही तंबाखू नाही मला शुगर नाही मला बीपी नाही मला दम नाही काहीच नाही काहीच त्यांनी. नाही माझ्या शरीराला काहीच नाही म्हणून त्यांनी बुद्धगाय केली किती वर्ष 21 वर्ष बुद्धगाय केली म्हातारीनं आणि आम्ही दोन्हीनं बुद्धगाय नालंदा पाहिले जेपीठ पाहिलं कुशीनगर पाहिलं लिंबुनिवन पाहिलं पटना पाहिलं बद्रीनारायण पाहिलं केदारनाथ पाहिला बाबा, पण आत्ताचे लोक काय दारू आता ते लोक काय करते दारू पित नाही खरंच दारू पिते पोरं कुठे रस्त्याला पडते आपलं इथे दारू तर कथेच नाही मोहगाव पाहिलं सांगली सातारा पाहिलं महाराष्ट्र तळ पाहिलं मुंबई पाहिली नागपूर पाहिले हैदराबाद पाहिलं म्हणजे असं कोणतंच नाही ठेवलं देव पाहायचा सगळंच पाहिलं पुढं
तर बाबा खूप लांब लांब गेलेले आहेत फिरायला माझे. लांब लांब फिरायला गेले आणि ते गेले पण ना, घरी यायचे ना तर काही ना काही वस्तू आम्हाला आणायचे, खूप छान वाटायचं. पण आता त्यांना नाही जमत, आता आता चालता येत नाही, वय झाली. वय झाले त्यांचं, आम्ही जाऊ पण देत नाही त्यांना कुठं, नाही का. हो हो. म्हणून आता ते काही दिवसांनी गावाकडे पण जाणार आहे. पण बाबा काही दिवसांनी वडगाव जाणार मी. गाव आमचं मूळ गाव वडगाव आहे. आता सध्या माझ्या लेकाच्या घरी, शिवाजी बनसोडच्या घरी औरंगाबाद आहे. आता संभाजीनगर झाले ते. संभाजीनगरला. तर असे आहेत माझे बाबा, स्वभाव खूप छान. आणि बाबा, मी तुम्हाला चिडचिड करते कधी? नाही नाही, ती चिडचिड करीत नाही, काय नाही, बोलत नाही. मला जेवण आणून देते, मग पाठ घाती ती, नख काढी ती, मग लय सेवा करते. मला 8 नाती आहेत, 5 नातू आहेत आणि 12 पतरुंड आहेत. लेकीचे लेकायचे खूप मोठा परिवार आहे आमचा. तर आमचा मोठा परिवार आहे. गौतम बुद्धासारखाच परिवार मोठा वाढ आहे. माझे गाणे तुम्हाला आवडले असते, माझं कर्तव्य, माझी वागणूक तुम्हाला पटली असेल तर माझ्या नातीला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. हो. माझे बाबा खूप भारी आहेत माझे बाबा. तर मी खूप जास्त जीव लावले त्यांना, मी कधी चिडचिड नाही करत त्यांना. तर तुमच्या घरी जे आई आजोबा काय असेल तर त्यांना जीव लावा. हो. बस एवढंच ना बाबा, जीव लावा. तुमच्या घरी तुम्ही आई बाबाला, सासू सासऱ्याला, नवऱ्याला सगळे जीव लावला. आपण जितके लावलं जीव तितकं ते चांगलं आपल्याला तेल लावायचे असते. गौतम बुद्धानं सांगितले, आंबेडकरनं सांगितले, काय सांगितले? प्रेमानं बोलणं, प्रेमानं वागणं. मग त्या प्रेमानं जितकं माणूस बोललं तितकं त्याला पुढच्या माणसाला छान माया येते. असं आहे ते. माझी नातले भारी. सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बाय. असं करा, बाय. इथं हात लावा. बाय.